नमस्कार. कधीकधी असं होतं ना की एकदम साधा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर ऐकून समोरच्याशी बुद्धिमत्ता कळते. आज आपण असाच एक भन्नाट किस्सा ऐकणार आहोत, सुभाषचंद्र बोस यांच्या तरुणपणीचा. एका साध्या प्रश्नावर त्यांनी असं काही उत्तर दिलं की सगळेच अवाक झाले. तर ही गोष्ट आहे कलकत्त्यातल्या एका तोंडी परीक्षेची. जरा विचार करा, एक मोठी खोली, एकदम गंभीर वातावरण आणि समोर बसले आहेत अनेक परीक्षक जे विद्यार्थ्याकडे रोखून बघतायत. काय दडपण असेल नाही का? म्हणजे बघा, कलकत्ता परीक्षा बोर्डाची ही परीक्षा काही साधीसुधी नव्हती, खूपच आव्हानात्मक होती. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या परीक्षकांच्या पॅनलसमोर जायचं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. आणि गंमत म्हणजे इथे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही चालणार होतं, तर प्रसंगावधान म्हणजे हजरजबाबीपणा आणि विचार करण्याची ताकद हे सगळं तपासलं जात होतं. आणि मग एका विद्यार्थ्याची पाळी आली. नाव होतं सुभाषचंद्र बोस. काय आत्मविश्वास होता! एकामागोम एक कितीही अवघड प्रश्न विचारले तरी त्यांची उत्तरं एकदम अचूक. हे बघून तर परीक्षक चांगलेच प्रभावित झाले होते. आता सुभाषच्या उत्तरांनी परीक्षक इतके इम्प्रेस झाले होते की त्यातल्या एकाला वाटलं की या मुलाला जरा वेगळाच, अगदी साधा सोपा प्रश्न विचारून बघावा. कारण कधीकधी अवघड प्रश्नांपेक्षा साधे प्रश्नच माणसाला जास्त बुचकळ्यात टाकतात, नाही का? आणि त्यांनी प्रश्न विचारला, स्टेशन मास्तर आणि शाळा मास्तर यांच्यात फरक तो काय? क्षणभर शांतता. वरवर पाहता किती साधा प्रश्न आहे, बरोबर? पण याच्या उत्तरातून खूप काही समोर येणार होता. पण सुभाषचंद्र बोस यांनी जे उत्तर दिलं ते अनपेक्षित होतं आणि इतकं खोल, इतकं मार्मिक होतं की विचारायलाच नको. त्यांनी दोन्ही भूमिकांमधला फरक इतक्या सुंदरपणे मांडला. सुभाषने उत्तराला सुरुवात केली. ते म्हणाले, स्टेशन मास्टर हा गाडीची काळजी घेतो, त्याची जबाबदारी गाडीपुरती असते. पण शाळा मास्टर तो मुलांच्या मनाची काळजी घेतो, त्यांच्या मनावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी त्याची असते. विचार करा, काय विलक्षण फरक आहे हा. एक जण एका निर्जीव गाडीची जबाबदारी घेतोय, तर दुसरा एका सजीव घडणाऱ्या मनाची. आणि मग त्यांनी जो शेवटचा मुद्दा मांडला तो तर या उत्तराचा कळस होता. ते म्हणाले, आणि जर शाळा मास्तरांनी ही जबाबदारी नीट सांभाळली तर आणि तरच माणूस आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत वेळेवर आणि सुरक्षितपणे पोहोचू शकतो. म्हणजे हा किस्सा फक्त एका प्रश्नाचं उत्तर नाहीये. यातून शिक्षणाचं खरं मूल्य काय आहे, एका शिक्षकाची जबाबदारी किती मोठी आहे, हे सगळं समोर येतं. यात दडलेला विचार खूप खोल आहे. तर ह्या सगळ्याचा सार काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्टेशन मास्टर गाडीला फक्त एका स्टेशनपर्यंत पोचवतो, पण एक चांगला शिक्षक, एक चांगला गुरु तो संपूर्ण आयुष्याच्या प्रवासालाच योग्य दिशा देतो. खरं शिक्षण म्हणजे फक्त माहिती देणं नाही, तर ते एका व्यक्तीचं चारित्र्य आणि त्याचं भविष्य घडवतं. खरंच एवढ्या लहान वयात इतकं अचूक आणि इतकं खोल उत्तर देणं हे सुभाषचंद्रांच्या प्रगल्भ बुद्धीची आणि त्यांच्या विशाल दृष्टिकोनाची साक्ष देतं. यालाच म्हणतात बुद्धीची चमक, जी त्या क्षणी तिथे असलेल्या प्रत्येकाने अनुभवली. हा प्रसंग खरंच आपल्याला विचार करायला लावतो, नाही का? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक, असे मार्गदर्शक नक्कीच येतात जे आपल्याला योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे हा प्रश्न उरतोच की आपल्या आयुष्याच्या प्रवासाला योग्य दिशा देणारी ती व्यक्ती कोण असते आणि त्या भूमिकेचं महत्त्व खरंच किती मोठं आहे.